देशभरात प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या TCS कंपनीतील कथित कॉर्पोरेट जिहाद आणि धर्मांतर प्रकरणाला आता अत्यंत गंभीर वळण लागलं आहे। या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान हिने धर्मांतर करण्यासाठी प्रयत्न केल्याची कबुली दिली आहे। याबाबतचा जबाब दोषारोप पत्रात नमूद करण्यात आला आहे। शिवाय निदा खानचं पाकिस्तान कनेक्शनही आता समोर आलंय। दोषारोप पत्रानुसार निदा खानने पीडित तरुणीचे धर्मांतर घडवून आणण्यासाठी त्यांना वादग्रस्त पाकिस्तानी प्रचारक तारिक जमील आणि भारताचा फरार प्रचारक जाकीर नाईक यांचे प्रक्षोभक व्हिडिओ पाहण्यास भाग पाडलं। याबाबतची धक्कादायक कबुली निदा खानने दिली आहे। आता धर्मांतर प्रकरणात पाकिस्तान कनेक्शन आहे का? निदा खानने नेमकं काय म्हटलंय पाहूयात याबद्दलची सविस्तर माहिती। नमस्कार, मी जान्हवी आणि आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। नाशिकमधील बहुचर्चित TCS महिला कर्मचारी शोषण आणि धर्मांतर प्रकरणात अत्यंत धक्कादायक माहिती आता समोर आली असून या प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिच्या विरुद्ध पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रातून अनेक गंभीर बाबी आता उघड झाल्या आहेत। 2022 ते 2026 या 4 वर्षांच्या कालावधीत पीडित तरुणीवर झालेल्या अत्याचार आणि मानसिक छळाचा संपूर्ण घटनाक्रम यात मांडण्यात आला आहे। पीडितेचे धर्मांतर करण्याच्या उद्देशाने तिला मोबाईलमध्ये इस्लाम ॲप डाउनलोड करायला भाग पाडण्यात आलं। तसेच ऑफिसच्या पार्टीमध्ये तिच्यासोबत अश्लील गैरवर्तन करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकारही या आरोपपत्रातून उघडकीस आला आहे। पोलिसांनी दाखल केलेल्या अधिकृत दोषारोप पत्रातून आणखी एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली असून त्यात थेट कट्टरतावादी झाकीर नाईकच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे। तपासादरम्यान असे निष्पन्न झाले आहे की पीडित हिंदू तरुणीचं धर्मांतर करण्याच्या उद्देशाने आरोपींकडून तिला सोशल मीडियावरील झाकीर नाईकचे व्हिडिओ सातत्याने दाखवले जात होते। याच व्हिडिओचा आधार घेऊन तरुणीचे पद्धतशीरपणे ब्रेन वॉश करण्याचा आणि तिला धर्मांतरासाठी प्रवृत्त करण्याचा अत्यंत गंभीर प्रकार आरोपींकडून केला जात असल्याचं यातून उघड झालं आहे। वादग्रस्त इस्लामिक उपदेशक डॉक्टर झाकीर नाईक सध्या मलेशियामध्ये वास्तव्यास असून तो भारतात परतलेला नाहीये। त्याच्यावर भारतात मनी लॉन्ड्रिंग आणि धार्मिक तेढ निर्माण केल्याचे गंभीर आरोप आहेत। सध्या निदा खान प्रकरणात झाकीर नाईक हा आता चर्चेत आला आहे। पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या दोषारोप पत्रानुसार दानिश शेख, तौफिक अत्तार आणि निदा खान या तिघांनी संगनमत करून पीडितेच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत तिच्यावर मोठ्या प्रमाणात शोषण आणि छळ केला। या प्रकरणात MIMचा मतीन पटेल हा आणखी एक आरोपीवरही पोलिसांनी गंभीर ठपका ठेवला असून मुख्य आरोपी निदा खान हिला पोलिसांच्या अटकेपासून वाचवण्यासाठी त्याने आश्रय दिल्याचं यातून स्पष्ट झालं आहे। 2022 मध्ये आरोपींनी पीडित तरुणीला TCS कंपनीत नोकरी मिळवून दिली आणि त्यानंतर तिचा मानसिक व शारीरिक छळ करण्यास सुरुवात केली। त्यांनी हिंदू देवतांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधान करून तिच्या धार्मिक भावना सातत्याने दुखावल्या। याच काळात आरोपी दानिश शेख याने पीडितेला लग्नाचे खोटे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले। याशिवाय तिच्या जातीवरून अपमानास्पद शब्दांचा वापर करून तिला अत्यंत हीन वागणूक देण्यात आली। शारीरिक आणि मानसिक शोषणाव्यतिरिक्त पीडितेचे सक्तीने धर्मांतर करण्यासाठी आरोपींनी पद्धतशीर प्रयत्न केले। तिच्या मोबाईलमध्ये जबरदस्तीने इस्लाम धर्माचे ॲप डाउनलोड करून तिला त्यासंबंधीचे व्हिडिओ आणि रील्स पाठवले जात होते। तसेच धर्माची पुस्तके वाचण्याची सक्तीही करण्यात आली। आरोपींनी पीडित हिंदू तरुणीचं नाव बदलून हानिया असं ठेवलं आणि तिच्या इच्छेविरोधात तिला बुरखा आणि हिजाब घालण्यास तसेच रोजा ठेवण्यास भाग पाडलं। तिने नमाज पठण न केल्यास तिचे कुटुंबीय नरकात जातील अशी सतत भीती तिला दाखवून तिचे प्रचंड मानसिक खच्चीकरण करण्यात आलं। मुख्य आरोपी दानिशने पीडितेचे केवळ शारीरिक शोषणच केलं नाही तर तिच्याकडून मौल्यवान वस्तू आणि मोठी रोख रक्कमही उकळल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे। याशिवाय तौफिक अत्तार या दुसऱ्या आरोपीने चक्क ऑफिसच्या पार्टीमध्ये पीडितेशी अश्लील गैरवर्तन करत तिचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकारही उघडकीस आला आहे। या संपूर्ण तपासात एकीकडे निदा खानचे केलेले धक्कादायक खुलासे आणि त्यात झाकीर खान याचा उल्लेख। या संपूर्ण प्रकरणात पाकिस्तान कनेक्शन आहे का, आता असा प्रश्न विचारला जातोय। या प्रकरणाचा नाशिक पोलिसांनी अत्यंत सखोल तपास केला असून त्या आधारे न्यायालयात भक्कम पुरावे सादर केले आहेत। या अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकारामुळे नाशिकसह संपूर्ण राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे। आता पीडित तरुणीला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि या कृत्यातील सर्व दोषींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सर्व स्तरावरून जोर धरू लागली आहे। तर तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।